श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला प्रकट दिनानिमित्त काही सेवा करायच्या आहेत. येत्या 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनानिमित्त अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करतात आणि स्वामींना प्रसन्न करून घेतात. परंतु पहा, असे बरेच लोक आहेत ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे, परंतु वेळ नाही. ऑफिसला जाणारे असतात, घरात भरपूर कामे असतात, त्याचबरोबर शाळेत जाणारी मुलेही असतात. तरी पण स्वामींची सेवा ही करायची असते, परंतु शाळेत गेल्यावर त्यांनाही वेळ भेटत नाही. तसेच तुम्हाला सेवा करायची आहे, पण सुतक आलेले आहे मध्ये, त्याचबरोबर मासिक धर्म आला आहे, त्याचबरोबर घरामध्ये भरपूर अशी कामे आहेत, यामुळे तुम्हाला योग्य तो वेळ भेटत नाही. स्वामींची सेवा करण्यासाठी आज मी तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त ज्यांना काहीच सेवा जमत नाही, त्यांनी फक्त रोज 5 मिनिटे ही सेवा तुम्हाला करायची आहे. कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही सेवा करू शकता आणि जर ही सेवा मनापासून केली तर नक्कीच तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी तुम्हाला देतील. ही अतिशय उच्च कोटीची स्वामींना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा मानली जाते. कोणती सेवा आपल्याला करायची आहे सांगते, ऐका. तुम्हाला मी जी आज सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्हाला 21 मार्चपासून ते 10 एप्रिलपर्यंत करायची आहे. 10 एप्रिलला स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. या दिवसापर्यंत तुम्हाला ही सेवा फक्त 5 मिनिटांची करायची आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची दुःख अडचणी असेल आणि तुम्हाला त्या दुःखातून अडचणीतून कोणताही मार्ग दिसत नसेल, एखादी इच्छा असेल, कष्ट आणि मेहनत करूनही जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, तर तुम्ही फक्त 5 मिनिटांची सेवा करा. या 5 मिनिटांच्या सेवेने नशीब बदलून आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ती अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा स्वामी समर्थांना प्रसन्न करून घेत असते. या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची स्वामींना प्रसन्न करून घेणारी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण. प्रकट दिन जो आहे तो 10 एप्रिलला आहे. जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण करू शकता, ते कसे करायचे? 10 तारखेला प्रकट दिन आहे. 10 तारखेच्या अगोदर तुम्ही हे पारायण करू शकता. या पारायणामध्ये तुम्हाला दररोज 21 अध्यायाचे वाचन करायचे आहे. म्हणजे सारामृताचे एक पुस्तक जे आहे ते वाचायचे आहे. 21 अध्याय जे आहेत ते तर तुम्हाला एका दिवसामध्ये वाचायचे आहेत, पण वाचण्यासाठी तुम्ही कोणतीही वेळ ठरवू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 हे जे टाईम आहे, या टायमिंगमध्ये तुम्हाला ही सेवा करायची नाही. कारण ही जी वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. त्यामुळे या सेवेमध्ये चुकूनही कोणतीही सेवा आणि उपाय हे आपल्याला करायचे नाही. ज्या लोकांना 21 दिवस हे पारायण करणं शक्य नसेल, खूप काम असेल, वेळ नाही किंवा मासिक धर्म येणार आहे, अशा वेळी तुम्हाला 21 दिवस ही सेवा करणं शक्य नसेल, तर तुम्हाला काय करायचे आहे? श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिना अगोदर 7 दिवससुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. या 7 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येकी 3 अध्याय वाचायचे आहेत. दररोज तुम्ही 3-3 अध्याय वाचले तरी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुमचं हे स्वामी चरित्र सारामृताचे पारायण जे आहे ते पूर्ण होईल. म्हणजे 21 अध्याय जे आहेत ते तुमचे 10 एप्रिलच्या दिवशी संपतील. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पारायण करू शकता. ही जी सेवा आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, बरेच आपले स्वामी भक्त जे आहेत ते नेहमी नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृतचे जे अध्याय आहेत ते 3-3 अध्याय किंवा 1 अध्याय जो आहे तो वाचन करत असतात. हा वाचल्याने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. आपल्या कुटुंबावर वाईट संकट येत नाहीत. आता ज्यांना हे वाचणं शक्य होत नाही, अशांनी काय करायचं आहे? नामस्मरण करणारी घरामध्ये एक व्यक्ती तरी असावी, जो नेहमी आपल्या गुरुचं नामस्मरण करेल. घरातल्या एका व्यक्तीने नामस्मरण केलं तर त्याचा जो फायदा आहे तो संपूर्ण कुटुंबाला होत असतो. जेव्हा घरातल्या व्यक्ती देवाचं नामस्मरण करत असतात, अशावेळी आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर एखादं संकट आलं तर त्या नामस्मरणाने आपल्या कुटुंबातील व्यक्तीचं संकटसुद्धा टळतात. एवढी शक्ती जी आहे ती स्वामींच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तुम्ही जेव्हा स्वयंपाक करत आहात, तुम्ही जेव्हा काही काम करत आहात, तुम्ही ऑफिसला जाताय, तुम्ही शाळेत जाताय, तुम्ही काहीतरी कामामध्ये बिझी आहात, तर तुम्ही अशावेळी फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं जप तुम्हाला करायचा आहे. घरातल्या एका व्यक्तीने केला तरीही चालेल. सर्व व्यक्तींनी हा जप केला तरीसुद्धा चालेल. 21 मार्चपासून ते तुम्हाला 10 एप्रिलपर्यंत जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करायचं आहे. फक्त झोपताना तुम्हाला नामस्मरण करायचं नाही. याने सुद्धा स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात. संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला शक्ती देतात आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण करतात. जर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही 5 मिनिटांसाठी का होईना नामस्मरण या दिवसांमध्ये नक्की करावं.